कडू आणि गोड. लेखक गंगाधर गाडगीळ. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. गणूचे लग्न. संध्याकाळ झाली तशी गणूची दाबून ठेवलेली अधीरता अनावर झाली. आपल्यापुढं अजून कितीतरी काम आहे. ह्या कल्पनेमुळे त्याने त्रासिकपणे चाळवाचाळव केली आणि मग मनात काहीतरी निश्चय करून तो घाईघाईने काम उरकू लागला. दिवाणखान्यातील सर्व जिन्सांवर त्याने जोरजोराने फडका मारला. जणू काही तुमच्यामुळे माझा किती खोळंबा होतोय पहा बरं. असंच तो त्या जिन्सांना अगदी खडसावून विचारत होता. मग छोट्या मृदुलाचा पसरलेला खेळ तो त्रासिकपणे भरू लागला. सगळ्या प्रकारची भांडी-कुंडी दारू प्यायलेल्या माणसाप्रमाणे अस्ताव्यस्त पडली होती आणि त्या पसाऱ्यात नवविवाहित बाहुला-बाहुली मानेवर मान टाकून पडली होती. गणू एकदम थबकला आणि त्या दृश्याकडे कुतूहलाने पाहू लागला आणि मग त्याच्या तोंडावर त्याचे नेहमीचं क्षीण हास्य चमकलं. बिलकुल आवाज न करता गणू निर्जीवपणे हसू लागला म्हणजे वाटे, की प्रमुदित होण्याची त्याच्या मनाची शक्तीच जणू नष्ट झाली आहे आणि हसण्याची यांत्रिक क्रिया तेवढी त्याच्याजवळ बाकी राहिली आहे. गणू भानावर आला तो रघु ड्रायव्हरने त्याच्या पाठीत मारलेल्या जबरदस्त थापेमुळे. आणि त्या बाहुला-बाहुलीकडे पाहून रघु असा काही अंग घुसळून हसू लागला, की त्याची उंची फरची टोपी आता खाली पडून मळणार, अशी गणूला नेहमीप्रमाणे भीती वाटू लागली. पण नेहमीप्रमाणे ती यावेळी सुद्धा पडली नाही आणि आपल्या मोठ्या आवाजात रघु म्हणाला, "अरे यार, तुझ्या कारभारणीनं तुला एकदम पागल केलेलं दिसतंय. सांभाळ हं. अरे, नवऱ्यांना असं पागल करून त्यांच्या डोक्यावर चढून बसायचं, असा या बायकांचा कावाच असतो." आपण एखाद्या गुप्त बॉम्ब गटाचा शोध लावला आहे, असा आविर्भाव त्यावेळी रघूच्या चेहऱ्यावर दिसत होता. गणू लाजत म्हणाला, "तसं नव्हे रे, पण आजच माझ्या मामानं तिला मुंबईला आणलं. आता ती माझ्या खोलीवर आहे आणि गंमत म्हणजे मामा परत मुलखाला गेला." एकट्या बायकोच्या सहवासात राहण्याच्या कल्पनेने गणू दचकला. रघु परत गदगदून हसणार होता, पण गणूने एकदम त्याला विचारले, "अरे, पण लगीन म्हणजे आहे तरी काय ही भानगड?" आणि सर्व विषयांवर ताबडतोब मते देणारा रघु मात्र गडबडला. "अरे, लग्न म्हणजे लग्न. आपलं लग्न रे. एवढं नाही समजत तुला?" हातवारे करून लग्न ह्या वस्तूची रूपरेषा आखण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला. रघूच्या डोक्यात ज्ञानाने भरलेली प्रचंड टाकी आहे अशी गणूची कल्पना होती आणि म्हणून रघूने आखलेल्या त्या रूपरेषेचा अर्थ काय ह्याचा तो विचार करू लागला. पण गणूला त्या विचित्र वस्तूची नीटशी कल्पना येईना. लाजणारी आणि भिणारी एक चिमुरडी छोकरी घरात येणं एवढाच लग्नाचा अर्थ असतो की काय? आणि ही बायको घरात आली म्हणजे होतं तरी काय? त्याची मालकीण शेटजींना पुष्कळ वेळा पान करून देत असे आणि कधी-कधी त्यांचे पाय सुद्धा चेपत असे आणि हलक्या आवाजात ती परस्परांशी बोलत असत कितीतरी वेळ. सारच विचित्र. आपल्या बायकोशी इतका वेळ अशा तऱ्हेने बोलणं त्याला जमलं असतं का? छे छे. पण तसं पान खायला त्याला मजा वाटली असती आणि काम करून थकलेले त्याचे पाय कोणी चेपले असते तर त्याला खूपच आराम वाटला असता. आणि परवा रघु ड्रायव्हरने आपल्या बायकोला कशी पण छडीने फोडून काढली होती आणि तो शिव्या तरी किती ऐटबाज देत होता. गणूने अजून कोणाला शिव्याच दिल्या नव्हत्या आणि रघु ड्रायव्हरसारखं ऐटीत भाकरी आणायला तरी त्यानं कोणाला फरमावलं होतं? बायको म्हणजे एकंदरीत आपलं काम करायला एक माणूसच म्हणा ना. आणि रखमा मोलकरणीच्या गालाला परवा शेटजींच्या उर्मट चिरंजीवांनी हात लावला होता त्याचं काय? हो, हो, ते त्याला माहीत होतं. कसली तरी विचित्र घाणेरडी इच्छा असते ती. तंबाखू नाही खाल्ली म्हणजे कसा जीव बेचैन होतो तसंच होतं काहीतरी. आणि त्याचा म्हातारा मामा, 8 मुलं होती त्याला आणि त्याची म्हातारी. आणि घरात काय करायचं, कसं करायचं हे कसं तो मोठ्या ऐटीत ठरवत असे आणि सगळ्यांची काळजी तो किती करत असे. म्हातारा कावला म्हणजे घरातली सगळी माणसं कशी दबकून असत. गादीवर बसून हुकूम सोडणारा शेठजीच असतो नवरा म्हणजे.
क्षणभर शेटजींसारखं बसून समोरच्या भिंतीला दरडावण्याचा मोह गणूला झाला. "गणू, अरे गण्या, मेल्या कान फुटले का रे तुझे?" बाईसाहेबांच्या या सुरेल हाकेमुळे गणू भानावर आला आणि घाईघाईने बाईसाहेबांच्या पुढे जाऊन उभा राहिला. "काय करतो आहेस तरी काय इतका वेळ? 2 तास झाले भांडी टाकून. अजून नाही का वेळ झाला घासायला तुला?" बाईसाहेबांनी आपल्या रागाला वाव दिला. "नाही, बाई विसरलो." असं काहीसं पुटपुटून त्याने सुस्कारा सोडला. आणि हे काही नवीन नव्हतं त्याला. कारण काही असो नसो, धन्याने आपल्याला ओरडायचं आणि आपण ते ऐकून घ्यायचं ह्याची सवयच झाली होती त्याला. आणि कधी-कधी त्याला वाटे, की काम करण्याबद्दल नोकराला जसा पगार मिळतो, तसा रागावून घेण्याबद्दलही मिळतो. आणि श्रीमंत माणसं लठ्ठ असतात, ह्याचं कारण त्यांच्या रागाला असा भरपूर वाव मिळतो हेच असतं, असं परवाच त्याला खोकल्यानं जर्जर झालेल्या पांडूनं सांगितलं नव्हतं का? मोठा गमत्या आहे तो पांडू. गणूनं मातीचं भांडं फर्रकन ओढलं आणि अगदी मन लावून भांडी घासायला सुरुवात केली. मन लावून भांडी घासली की विचारांना भरपूर चालना मिळते अशी त्याची समजूत होती. विचार करायची ज्या माणसांना सवय नसते त्यांना बौद्धिक क्रिया आणि शारीरिक क्रिया ह्यातील भेदच कळत नाही. आणि गणूला कुठं विचार करायची सवय होती. सांगतील ते काम करायचं, बोलतील ते ऐकून घ्यायचं, खायला काही छान मिळालं तर मोठीच मौज, नाहीतर आहेच नेहमीचं शिळं अन्न. आणि वेळ मिळाला तर लवंडायचं, नाहीतर 4 गप्पा मारायच्या. गप्पांचा विषय काय? तर गावची हकीकत, नाहीतर घरातली एखादी गंमत. छोटा धनी आपल्याला आपला फाटका गंजी फ्रॉक देईल की नाही किंवा भाजीला दिलेल्या पैशातला एखादा पैसा तंबाखूला उरेल की नाही, हेच त्याच्या पुढचे महत्त्वाचे प्रश्न असत. आणि आता त्याच्यापुढे केवढा तरी मोठा बिकट प्रश्न पडला होता. एखाद्या लहान मुलाच्या हातात घड्याळ सापडल्यावर त्याची जशी स्थिती होते, तशी अगदी गणूची स्थिती झाली होती. गणूच्या डोक्यात परत विचारांचे वेडेवाकडे झोत सुरू झाले. मनुष्य आयुष्याच्या एखाद्या मोठ्या वळणावर आला की त्याच्या मनापुढे आपल्या पूर्वायुष्याचं चित्र उभं राहतं. गणूचंही तसंच झालं. आणि त्याबरोबर त्याला काहीतरी, कुठंतरी दुखावल्यासारखं वाटलं. आठवणी मनाला नेहमीच खिन्न करतात. पण गणूला दुखऱ्या जागेला धक्का लागल्यासारखं वाटलं. रखमा मोलकरीण जशी छोट्या मृदुलाच्या डोक्यावर भराभरा पाण्याचे तांबे ओतून तिला घुसमटवून टाकते, तसं आपल्याला कोणीतरी केलं आहे, अशी विचित्र कल्पना त्याच्या मनात चमकून गेली. शेठजी गावचा खंड वसूल करायला आले होते. पाटलाच्या ओटीवर बसून शेठजी हिशोब करत होते. सारे खंडकरी अदबीने पडवीत उभे राहिले होते आणि त्या सर्वांकडे कुतूहलाने पाहत गणू दारातच थबकून उभा होता. हिशोब पुरा झाला. शेठजींनी आपली जाड चोपडी काळजीपूर्वक मिटवली आणि आपल्या चष्म्याच्या वरून पाटलाकडे पाहत ते म्हणाले, "काय पाटील, छोकरा मिळेल का इथं एखादा? आमच्या मुंबईला अलीकडे नोकरच मिळत नाहीत." पाटलांनी जरा विचार केल्यासारखी मुद्रा करीत चिलमीचा एक झुरका मारला आणि खोकल्याची उबळ दाबीत ते म्हणाले, "घेऊन जावा ह्या गणूला, का आमचं हाय पोर?" गणू एकदम दचकला. पोरका झाल्यापासून तो आपल्या मामाकडे राहत होता आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून आणि मामीच्या शिव्या आणि मार खाऊन आपलं पोट भरत होता. आपण मुंबईला जायचं? या कल्पनेमुळे त्याला आश्चर्य, आल्हाद आणि भीती वाटली आणि तो दाराला अधिकच बिलगून उभा राहिला. "पण लेकाचं चोरी-बिरी तर करायचं नाही ना?" शेठजींनी भीती व्यक्त केली. "नाही, नाही साहेब. काही झालं तरी घरंदाजाचं पोर हाय ते. लखू पाटलाचा पोरगा नव्ह का हा? पण लख्या त्या मैनीच्या मागं लागून शान येडा झाला आणि दारू पिऊन मेला. म्हणून ह्या पोराची ही दशा." पाटील बुवांना आपला अभिजात गोष्टी वेल्हाळपणा आवरता आला नाही. पण शेठजींनी एखादं कोळिष्टक झाडून टाकावं तसं त्यांचं बोलणं झाडून टाकलं आणि लगबगीने उठून ते म्हणाले, "बरं, बरं, तर चला तर." आणि गणूच्या डोकीवर भली मोठी ट्रंक देऊन ते छत्री उघडून चालू लागले. भर दुपारची वेळ. आकाशातून नुसती तप्त लोहरसाची वृष्टी होत होती. पायांना चटके बसत होते.
डोक्यावरच्या त्या जड वजनामुळे मान ठणकत होती, पाय लटपटत होते, घशाला कोरड पडली होती आणि तोंडावरून घामाचे केवढे तरी ओघळ वाहत होते. इतक्यात शेठजी मागे वळून खेकसले, "पाय मोडले की काय? चल भरभर." आणि तेव्हा गणूला वाटलं, की ती जड ट्रंक शेठजींच्या डोक्यावर चढवावी आणि डोक्यावर छत्री घेऊन मोठ्या ऐटीने चालत त्यांना असं गुरकवावं. पण डोक्यावरचं ओझं सावरीत गणू लटपटत्या पायांनी शेठजींच्या मागून चालला होता. रस्त्यातून येताना एक तांबडा भोवरा मिळाल्यामुळे गणू मोठ्या खुशीत होता. घरी येताच मोटारीच्या तबेल्याच्या आड जाऊन तो भोवरा फिरवू लागला. वेगाने फिरताना किती लाल भडक दिसायचा तो. जणू काही त्र्यंबकेश्वराच्या देवळापुढच्या तळ्यातलं तांबडं लाल कमळच. आणि वेग कमी झाल्यावर तो मान हलवायचा ती किती डौलदार. इतक्यात शेठजींचा मुलगा मागून आला आणि त्याने तो भोवरा झटकन उचलून घेतला. गणूला राग आला. त्याने त्याच्या हातातला भोवरा हिसकावून घेतला आणि त्याच्या पाठीत एक सुंदर रट्टा ठेवून दिला. शेठजींचा मुलगा रडत गेला. थोड्याच वेळात गणूच्या कानावर कडकडाट झाला. मागोमाग मालकीणबाई आल्या. मागोमाग एक पाटीत धपाटाही बसला. हातातला भोवरा गेला आणि मग मालकीणबाईंनी आपल्या मुलाला अगदी घट्ट हृदयाशी धरलं आणि त्याचे डोळे पुसत त्यांनी त्याची अगदी गोड शब्दात समजूत काढली. आणि मग गणूच्या डोक्यात एक वेडी कल्पना आली, की आपण सुद्धा त्या रागीट मालकिणीच्या कुशीत डोकं खुपसावं आणि तिने आपली मधुर आवाजात समजूत काढावी. पण गणूला त्या रात्री जेवण मिळालं नाही. 1 तारीख होती. गणूचा पगार झाला आणि आपला मौल्यवान पगार हातात घट्ट धरून आता त्याचं काय करावं ह्याचा विचार तो करत होता. इतक्यात रघु सुद्धा आपला पगार घेऊन तिथं आला आणि गणूच्या पाठीवर थाप मारून म्हणाला, "आता पहिली गोष्ट म्हणजे छोट्या भिकूला अंगातलं आणायचं. येतोस का बाजारात?" मग दोघे बाजारात गेले आणि त्यांनी भिकूला एक छानदार भडक रंगाचं अंगातलं घेतलं. मग ते हातात आल्यावर भिकू कसा नाचला आणि त्याला नाचताना पाहून रघु कसा खिदळला आणि त्याचं खिदळणं पाहून रघुच्या बायकोने कसं रागावण्याचा बहाणा केला हे ते गणूला अजून डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होतं. आणि गणूला वाटलं होतं, की आपण सुद्धा असं भडक रंगाचं अंगातलं कोणाला तरी आणून द्यावं आणि मग अगदी रघुसारखं खिदळावं. आणि अशा वेळी आपल्यावर रागावल्याचा कोणी बहाणा केला तर किती मौज उडेल. गणूने त्या पगाराच्या आपल्यासाठी कितीतरी वस्तू घेतल्या होत्या आणि तरी त्याचं समाधान झालं नव्हतं. रखमा मोलकरणीला पगार फार थोडा होता, पण तिची पातळ मोठी भपकेबाज असत आणि आपले काळेभोर तुकतुकीत केस कितीतरी ती छान चापून चोपून बसवत असे. आपल्या चोळीत न मावणाऱ्या स्तनभाराची निष्कारण हालचाल करीत ती छोट्या मालकांच्या खोलीत गेली आणि खोली झाडता झाडता तिने छोट्या मालकांच्या अंगावर फडका मारला, तो तरी किती सफाईने. मग छोट्या मालकांनी तिचे दोन्ही हात पकडले होते आणि हलक्या आवाजात थोडा वेळ कुजबूज झाली होती. मग क्षणभर एकदम रखमा दिसेनाशी झाली आणि ती जेव्हा बाहेर पडली तेव्हा तिचे चापून चोपून बसवलेले केस विस्कटून गेले होते आणि तिच्या डोळ्यात कसली तरी मस्त धुंदी तरळत होती. गणूला वाटलं, की आपण सुद्धा रखमाचे चापून चोपून बसवलेले केस असेच विस्कटून टाकावे आणि त्या विचाराच्या गुंगीत तो दारातून दूर सरकायला विसरला. गणूला दारात उभा असलेला पाहून छोट्या मालकांनी त्याला चांगला सज्जड दम दिला आणि कामचुकारपणा न करण्याबद्दल बजावलं आणि मग रखमा गणूकडे पाहून फिदी फिदी हसत तिथून मोठ्या डौलाने निघून गेली. गणूची ही विचार शृंखला किती लांबली असती कोण जाणे. पण इतक्यात त्याची मालकीण ओरडली, "काय रे गणू, किती दिवस लावणार आहेस भांडी घासायला?" गणूने सुस्कारा सोडला आणि तो भांडी विसळू लागला. कुठून हे लग्नाचं संकट आपल्यावर आलंय कोण जाणे, असा त्रासिक विचार त्याच्या मनात आल्यावाचून राहिला नाही. काम आटोपल्यावर गणू भीत भीत शेठजींच्या पुढे गेला आणि म्हणाला, "शेठ, जाऊ मी आता घरी?" हिशेबाच्या वह्यांवरची आपली दृष्टी न उचलता शेठजी म्हणाले, "हां." गणू घाईने निघाला. अजून त्याने जानकीला नीट पाहिली सुद्धा नव्हती. पण तो पायऱ्या उतरत असताना शेठजींची हाक आली. गणू तसाच मागे फिरला. "अरे गणू,
मी तर साफ विसरून गेलो होतो. दुकानावर कोणी सुद्धा नाही. जरा बस बघू तासभर. जरा आणि तासभर. गणूला वाटलं की शेठजी आपल्याला तासभर तापलेल्या तव्यावर बसायला तितक्यात सहजपणे सांगतील. गणूने सुस्कारा सोडला. त्याला आपलं मन मारायची इतकी सवय झाली होती की शेठजींचा त्याला राग आला नाही अथवा त्याने आपल्या दैवाला दोषही दिला नाही. शांतपणे तो दुकानात जाऊन बसला. दाराला डोकं टेकून दूर दूर सरकणाऱ्या त्या विचित्र भेटीविषयी तो विचार करत होता. इतक्यात त्याच्या पाठीत एक जोराची थाप बसली. रघु ड्रायव्हर होता तो. शेठजींच्या देखील पाठीत तो थाप कशी मारीत नाही ह्याचं गणूला आश्चर्य वाटलं. मग रघु त्याच्या गळ्यात हात घालून म्हणाला, "काय दोस्त, चैन आहे बुवा तुझी? मी या बीबीचा संसार. पण मला जेवायला बोलवलं पाहिजे हं. आणि हे बघ, बायकोला अशी दमात घेशील की याव, नाहीतर माझ्या बायकोसारखी डोक्यावर चढून बसेल हां." आपली बायको आपल्या डोक्यावर बसली आहे, अशी एक रघुची आवडती कल्पना होती आणि ती पुन्हा पुन्हा बोलून दाखवण्यात त्याला मोठी मौज वाटत असे. रघु असा पुष्कळ वेळ चऱ्हाट वळीत बसला होता, पण गणूने त्याच्याकडे विशेष लक्षच दिलं नाही. तासभर झाला तशी त्याने दुकानाला कुलूप लावलं आणि झपाझपा पावले टाकत तो घरी निघाला. आणि एकदम अंगात कसली तरी उष्णता भरल्यासारखं त्याला वाटलं. घरी न जाता दूर कुठेतरी पळून जावं असं त्याला वाटू लागलं. डोक्यावरचा चष्मा सरसावीत आपली बायको आपल्याला शेटजींप्रमाणे दरडावील असं त्याला वाटलं. त्याला वाटलं रखमा मोलकरणीसारखी आपल्याकडे धुंद नजरेने पाहत ती फिदी फिदी हसेल आणि रघुची फरची टोपी आपल्या डोक्यावर असती तर फार बरं झालं असतं. अशीही विचित्र कल्पना त्याच्या डोक्यात चमकून गेली. वाटेत एक नारियलवाला शहाळी विकत बसला होता. इतक्यात एक गिऱ्हाईक आलं. "अच्छा वाला माल निकालो." अशी त्याची ऑर्डर ऐकताच एक चांगल्यापैकी शहाळा उचलल्याचा आविर्भाव करून तो नारियलवाला त्याची सपासप शकलं उडवू लागला. गणूला त्या उडणाऱ्या शकलांची मोठी गंमत वाटली आणि मग त्याला आपण सुद्धा शकलेच उडवत चाललो आहोत असं वाटू लागलं. आणि घरी जाईतो त्याने अनेक शकले उडवली होती आणि तो अगदी धुंद होऊन गेला होता. त्या दिवशी खोलीचं दार उघडच होतं आणि कुलूप न काढता आपण घरात शिरलो ह्याची रघुला मोठी गंमत वाटली. त्याने आपल्या वहाणा काढल्या. नेहमी तो त्या उचलून ठेवत असे, पण आज त्याने त्या तशाच ठेवल्या आणि त्याला परत गंमत वाटली. आज त्याला पाय धुवायला पाणी सुद्धा ठेवलं होतं. त्याने पाय धुतले आणि तो पानावर बसला. आज काही तो मालकिणीने पुढे सारलेले शिळेपाके अन्न खायला पानावर बसला नव्हता. आज मुद्दाम त्याच्याकरिता बनवलेलं ताजं अन्न तो खाणार होता. त्याने डौलाने आजूबाजूला पाहिलं. त्याची बायको एका कोपऱ्यात मोठ्या अदबीने उभी होती. त्याने तिच्यावर नजर फिरवली तशी तिनं अधिकच मान खाली घातली आणि कसली तरी अत्यानंदाची उर्मी आपल्या अंगातून सळसळून जाते आहे असं गणूला वाटलं. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, "चल वाढ भात, बघत काय बसलीस?" आणि आपल्याला एवढ्या मोठ्याने ओरडता येतो याचं त्याला कौतुक वाटलं. जानकी लगबगीनं उठली आणि तिनं त्याला भात वाढला. पानातल्या सर्व वस्तूंचा त्याने मोठ्या विचारपूर्वक आस्वाद घेतला आणि मग तो खेकसला, "काय भात आहे की आंबोण?" त्याने धाडकन ताट आपटलं. त्या आवाजाने जानकी किती पण थरारली. खूप मज्जा असते लग्न म्हणजे. पाणी जरा जास्त झालं जणू, जानकी चाचरत म्हणाली. लाज नाही वाटत बोलायला? भात नाही येत करता, मग येतं तरी काय? हां? गणू राक्षसासारखा ओरडला. उद्या करीन चांगला. जानकीने कसेबसे उत्तर दिले. जास्त बोलू नको, सांगतोय. जास्त बोलू नको. आणि गणूने मागचा पुढचा विचार न करता आपल्या जवळचं पाणी पिण्याचं भांडं तिच्या अंगावर भिरकावलं. ते तिच्या पायाच्या घोट्यावर बसलं आणि ती मटकन खाली बसली. गणूला वाटलं की पटकन जाऊन तिला विचारावं, "लागलं का तुला?" पण त्याने आपलं लगेच मन दाबलं. त्याची मान ठणकते म्हणून त्याच्या मानेवरचं ओझं कधी कोणी उतरलं होतं का?
आनंदाची आणखी एक छोटी उर्मी त्याच्या अंगातून गेली आणि ताठर आवाजात तिला कितीतरी कामं करायला सांगून तो एखाद्या बादशाहासारखा बाहेर खाटल्यावर येऊन पडला. आणि समाधानाने विचार करताना त्याला वाटलं, लग्न, लग्न म्हणतात ते हेच तर नव्हे. इतक्यात शेजारच्या खोलीचं दार उघडलं. दारूची वस्कन घाण आली आणि थोड्याच वेळात शिव्या, मारणं आणि रडणं ह्यांचा संमिश्र आवाज आला. त्या दारुड्या पांडूची गणूला नेहमीप्रमाणे चीड आली आणि मग तो एकदम दचकला. त्या अंधाऱ्या खोलीत वावरणाऱ्या त्याच्या नव्या जोडीदारणीचे दबलेले हुंदके त्याला ऐकू येत होते. त्याने तिच्याकडे परत पाहिलं. तिनं सारं काम आटोपलं होतं आणि अगदी एका कोपऱ्यात एक रखटं टाकून ती आपल्या अंगाची अगदी जुडी करून झोपली होती. एक दबलेला हुंदका त्याला परत ऐकू आला. गणूला वाटलं की भर थंडीच्या दिवसात कोणीतरी कपड्याविना रस्त्याच्या कडेला काकडत पडलं आहे आणि आपल्या जवळचं कांबळं तिच्या अंगावर टाकून तिला ऊब द्यावी आणि तिच्या हुंदक्याचे हसे करावे अशा नाजूक इच्छेने त्याच्या मनात चोरून प्रवेश केला. आणखी एक हुंदका आला आणि त्याच वेळी शेजारच्या खोलीतून मोठा कोलाहल ऐकू आला आणि गणू उमायासरशी उठला आणि जानकीजवळ जाऊन हळूच बसला. तिने नुकतेच डोळे मिटले होते आणि तिचा श्वास जरा जड झाला होता. गणूला काय वाटलं कोण जाणे. त्याने तिच्या पापण्यांवर तरंगणारे अश्रू हलकेच पुसून घेतले. आपल्या अंगात इतका नाजूकपणा आला कुठून ह्याचं त्याला आश्चर्य वाटलं आणि कसल्या तरी गुदगुल्या करणारी संवेदना त्याला उल्हसित करून गेली आणि परत एकदा तिचे अश्रू तो टिपू लागला. जानकी एकदम उठली आणि जवळ बसलेल्या गणूकडे पाहून ती घाईघाईने उठू लागली. पण गणूने तिला उठू दिलं नाही आणि एखाद्या लहान मुलाला जवळ घेऊन कुरवाळावं तसं त्यानं तिला कुरवाळलं. जानकीच्या चेहऱ्यावरून सरकणारी भीती, आश्चर्य, कृतज्ञता हे भाव पाहून त्याला वाटलं, की दुसऱ्याचं हृदय फुलवण्याची ही जादू आपल्याजवळ आली तरी कुठून? जानकी त्याला हलकेच बिलगली आणि तिच्या मंद श्वासोच्छवासाची सुखद उष्णता त्याच्या हृदयाला पुलकित करत असताना त्याला वाटलं, लग्न, लग्न म्हणतात ते हेच असण्याचा अधिक संभव आहे. आणि मग त्याला काय वाटलं कोण जाणे, तो हळूच खाली सरकला आणि आपलं मस्तक त्याने जानकीच्या कुशीत सरकवलं आणि त्याबरोबर त्या इवल्याशा पोरीच्या मनातील सुप्त वत्सलता जागृत झाली आणि तिने त्याचं मस्तक आपल्या छातीशी घट्ट दाबून धरलं आणि त्या फाटक्या कपड्यांनी आच्छादलेल्या 2 वक्षस्थलांची उष्ण वत्सलता अनुभवत असताना त्याला वाटलं, की लग्न, लग्न म्हणतात ते हेच. आणि त्या विचित्र सुखद अनुभवांनी बावरलेल्या आणि गुदमरलेल्या गणूला त्याच वेळी तंबाखू खाल्ली नाही म्हणजे कसं वाटतं तसं वाटू लागलं आणि चापून चोपून बसवलेले काळे तुकतुकीत केस विस्कटून टाकावे अशी प्रबल इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली आणि त्याला वाटलं, कोण जाणे लग्न म्हणजे आणखी काय काय असू शकतं ते. धन्यवाद.